मंडळी, एका रात्रीत संपूर्ण देश बदलला होता. लोक झोपले होते, पण सकाळी उठल्यावर त्यांना कळलं, आता सरकारवर मोकळेपणाने बोलता येणार नाही, प्रश्न विचारता येणार नाही आणि वृत्तपत्रावरही सरकारचं नियंत्रण असणार नाही. भारताच्या इतिहासातील ती काळी रात्र होती 25 जून 1975, आणीबाणीची रात्र. नमस्कार मंडळी, मी पी के भांडवलकर आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. आज आपण जाणून घेणार आहोत भारताच्या इतिहासातील त्या निर्णयाबद्दल ज्याने संपूर्ण लोकशाही हादरवली होती. 1975 साल, त्या काळात भारत आधीच मोठ्या संकटातून जात होता. देशात महागाई प्रचंड वाढली होती, बेरोजगारी वाढत होती आणि अनेक राज्यांमध्ये आंदोलनं पेटली होती. सामान्य जनता सरकारवर नाराज होती. याच काळात समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांती आंदोलन सुरू केलं. सरकार विरोधात देशभर मोठ्या सभा होत होत्या. विद्यार्थ्यांपासून कामगारांपर्यंत अनेक लोक या आंदोलनात सहभागी झाले होते. केंद्र सरकारवर दबाव दिवसेंदिवस वाढत होता आणि मग आला तो निर्णय. इलाहाबाद हायकोर्टाने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची निवडणूक अनियमित ठरवली. न्यायालयाने त्याच्यावर निवडणूक नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला. हा निर्णय फक्त कायदेशीर नव्हता, तर राजकीयदृष्ट्याही मोठा धक्का होता. विरोधी पक्षांनी लगेच इंदिरा गांधींच्या राजीनाम्याची मागणी सुरू केली. देशातील राजकीय वातावरण आणखी तापलं. सरकार अडचणीत आलं होतं आणि मग आली 25 जून 1975 ती रात्र. देशातील बहुतेक लोक शांत झोपले होते, पण दिल्लीमध्ये मात्र मोठ्या हालचाली सुरू होत्या. त्या रात्री पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांची भेट घेतली. सरकारकडून सांगण्यात आलं की देशात अंतर्गत अस्थिरता वाढलेली आहे, कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आलेली आहे आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. त्यामुळे देश वाचवण्यासाठी आणीबाणी आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं. यानंतर संविधानाच्या कलम 352 अंतर्गत राष्ट्रपतींनी आणीबाणीच्या आदेशावर सही केली आणि एका सहीनं भारतात राष्ट्रीय आणीबाणी लागू झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी देश पूर्णपणे बदललेला होता. रातोरात अनेक विरोधी नेत्यांना अटक करण्यात आली होती. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक नेते तुरुंगात होते. फक्त नेतेच नाही, तर वृत्तपत्रावरही सरकारचं नियंत्रण आलं. कोणती बातमी छापायची, काय लिहायचं आणि काय थांबवायचं हे सरकार ठरवत होतं. अनेक वृत्तपत्रांना सेन्सॉरशिपचा सामना करावा लागला. त्या काळात सरकार विरोधात बोलणं धोकादायक बनलं होतं. अनेक सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि विद्यार्थी यांनाही अटक करण्यात आली. सरकारने हा निर्णय देशाच्या सुरक्षेसाठी घेतल्याचं सांगितलं, पण काळानंतर वेगळीच चर्चा सुरू झाली. अनेक राजकीय विश्लेषक आणि नंतर नेमलेल्या शहा आयोगाने असं म्हटलं की आणीबाणी लागू करण्यामागचं खरं कारण फक्त अंतर्गत अस्थिरता नव्हतं. वाढता विरोध दाबणं, सत्ता टिकवणं आणि न्यायालयीन निर्णयाचा परिणाम टाळणं हेही मोठं कारण होतं. ही आणीबाणी काही दिवस नाही, काही महिने नाही, तर तब्बल 21 महिने चालली. पण 1977 मध्ये अचानक मोठं राजकीय वळण आलं. इंदिरा गांधींनी लोकसभा निवडणुका जाहीर केल्या. अनेकांना वाटत होतं की काँग्रेस पुन्हा सहज जिंकेल, पण निकाल लागला आणि संपूर्ण देश हादरला. जनतेने मतदानातून सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का दिला. इंदिरा गांधी यांचा पराभव झाला आणि मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचं सरकार सत्तेत आलं. हे स्वतंत्र भारतातील पहिलं नॉन काँग्रेस सरकार होतं. यानंतर आणीबाणी संपली आणि देशाने पुन्हा लोकशाहीचा श्वास घेतला. पण आजही 25 जून 1975 ती रात्र भारतीय लोकशाहीतील सर्वात वादग्रस्त आणि महत्त्वाच्या घटनांपैकी एक मानली जाते. कारण या घटनेने एक गोष्ट स्पष्ट केली, लोकशाही कितीही मजबूत वाटली तरी ती टिकते आणि फक्त ती जागरूक नागरिकांमुळे. सत्ता बदलते, सरकार बदलतात, पण जर जनता जागरूक नसेल तर लोकशाही धोक्यात येऊ शकते. तर तुम्हाला काय वाटतं, आणीबाणी हा देश वाचवण्यासाठी घेतलेला निर्णय होता की सत्तेसाठी वापरलेलं सर्वात मोठं राजकीय हत्यार? तुमचं कमेंटमध्ये आम्हाला मत सांगा आणि अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता मंचच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका.